इयत्ता 10वी विषय गणित लेक्चर नंबर 24 प्रकरण 5 बघतोय आपण संभाव्यता प्रोबॅबिलिटी। याच्यामध्ये आपण काय बघितलं, पहिल्यांदा सॅम्पल स्पेस नमुना अवकाश बघितला, त्याच्यानंतर घटना म्हणजे काय बघितलं, इव्हेंट कशा पद्धतीचा असतो, आणि त्या घटनेवर आधारित आपण एक मला वाटतं 5.2 आणि 5.3 हे दोन अभ्यास सोडवायला सांगितलेले होते। 5.2 मध्ये माझ्या मते काही शंका नसावी, कारण त्याच्यामध्ये अवघड असा भाग काही नाही। फक्त प्रश्न पहिला प्रश्न 2, 3, 5 या अंकापासून अंकांची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करणे, बरोबर आहे का नाही, हा एक प्रश्न आहे। पण तो पुढे येतोय, पुढच्या अभ्यासामध्ये आहे तो 5.3 मध्ये पुन्हा त्यासारखा प्रश्न आहे। त्यामुळे 5.2 मध्ये मी काय आता उदाहरणं सोडवून देत नाही तुम्हाला, सगळी उदाहरणं सोपी आहेत ती। घटनेवर आधारित आपण काल 1-2 उदाहरणं बघितलेली होती आणि त्याच्यावरचा अभ्यास 5.3 तुम्हाला सोडवायला सांगितलेला होता। आता त्याच्यातलं आपण एक उदाहरण बघूया, किंवा मग 2 फाशाचं एक उदाहरण आपल्याला आणखी बघायचं आहे। बरं ठीक आहे, 4थं उदाहरण बघूया 5.3 मधलं। उदाहरण क्रमांक 4, अंकांची पुनरावृत्ती न करता शून्य 1 2 3 4 5 यापासून 2 अंकी संख्या तयार केल्या। आता घटना ए साठी तयार झालेली संख्या सम असणे, तयार संख्या सम असणे। घटना बी साठी तयार संख्या 3 ने भाग जाणारी, घटना सी साठी तयार संख्या 50 पेक्षा मोठी, अशी आहे। आता प्रश्न काय दिलाय बघा, 6 उदाहरणं एकूण आहेत। या प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश लिहा, त्यातील नमुना घटकांची संख्या लिहा, NOPS म्हणजेच ABC संच स्वरूपात लिहा, आणि NOPA, NOPB आणि NOPC हे सगळं आम्हाला लिहायचं याच्यामध्ये। 3 मार्काचा प्रश्न असतो, फक्त चुकाने याच्यात नेमक्या काय होतं एवढं फक्त आपण लक्षात घेऊया। काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, तर अंकांची पुनरावृत्ती न करता म्हणजे काय हो, डबल अंक येता कामा नये, म्हणजे 2 डिजिट नंबर आर फॉर्मड युजिंग डिजिट्स विदाउट रिपीटेशन, बरोबर आहे। हे सगळे अंक हे डिजिट वापरायचे आणि विदाउट युजिंग रिपीटेशन, रिपीट करायचा नाही, रिपीट म्हणजे पुन्हा पुन्हा आपण म्हणतो, विदाउट युजिंग रिपीटेशन आम्हाला या ठिकाणी 2 अंकी संख्या तयार करायचे। टू फॉर्मड नंबर ऑफ 2 डिजिट्स, कंडिशन फॉर इव्हेंट ए, द नंबर्स आर इवन नंबर्स, इवन म्हणजे समसंख्या। कंडिशन बी, नंबर इज डिव्हिजिबल बाय 3, 3 भाग जाणाऱ्या संख्या। आणि कंडिशन सी, द नंबर इज ग्रेटर दॅन 50, 50 पेक्षा मोठी असणे। लक्षात आलं, फक्त रिपीट आणि नॉन रिपीट असा अर्थ लक्षात घ्या, सेमीवाल्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे फक्त, की याच्यातला हे जे डिजिट दिलेत याच्यापासून आम्हाला काय करायचं आहे, 2 डिजिट नंबर लक्षात तयार करायचं आहे, 2 अंकी संख्या तयार करायची, की जेणेकरून कुठल्याही परिस्थितीमध्ये रिपीट होता कामा नये। आता याच्यावरून आपल्याला एस लिहायचं, NOPS लिहायचं आहे, ABC हे सगळे संच लिहायचे आहेत, त्याच्यावर NOPA, NOPB आणि NOPC हे सगळं मांडायचं आहे, काही अवघड नाही। पहिल्यांदा आपण याचा यस मांडूया, यस बरोबर, याला आम्ही काय म्हणतो, सॅम्पल स्पेस नमुना अवकाश। या अंकांच्या मदतीनं आम्हाला 2 अंकी संख्या तयार करायची, टू फॉर्मड 2 डिजिट नंबर विदाउट रिपीटेशन दी नंबर्स, बरोबर का, विदाउट रिपीट झाला पाहिजे, रिपीट नाही झाला पाहिजे, ठीक आहे।
काय येणार आहे मग आता पहिल्यांदा? आता 0-1 ही काही दोन अंकी संख्या क्रमानं आपण घेतलं, बरोबर की नाही? 0-1 दोन अंकी एक संख्या नाही. मग इकडून सुरुवात करायची, प्रत्येकाबरोबर घ्यायचंय. 1 आणि 0 किती झाले? 10. 2 0 20, 3 0 30, 4 0 40, 5 0 50. ह्या संख्या मांडता येते ओळीनं बघा, सूर्यपराम टाकून 10 20 30 40 आणि 50. त्यानंतर पुढे काय येणार आहे आता याच्याबरोबर घेऊया ही संख्या, ह्याच्याबरोबर 0 बरोबर यांचं संपलं संबंध. आता एक किंवा असं घेऊया 21 31 41 आणि 51. कसं येणार आहे? 21 31 41 41 आणि 51. 11 घ्यायची का हो? नाही. बरोबर की नाही? 11 काय झालं तिथं? रिपीट झालं. लक्षात आलं का? 22 रिपीट झालं, 33 रिपीट झालं, ते घ्यायचं नाही. काही प्रश्न असे असतात की रिपीट केलं तरी चालेल. 2 अंकी संख्या तयार करा असंच फक्त दिलेलं असते. पण 2 अंकी संख्या तयार करताना तिथं काही कंडिशन दिलेली नाही आपल्याला. मग तिथं 22 21 33 44 55 अशा लिहावे लागते. म्हणजे काय दिलं हे वाचायचं बरोबर, त्या पद्धतीनं मांडायचं. आता पुढे सांगा काय काही. समजा तू सांग पुढच्या. हा पुढं क्रमानं म्हणतोय मी. 32 42 आणि 52. इकडून जातोय आपण, क्रम सांगितलं की मी, ह्याच्याबरोबर जोडी लावतोय आपण. 32 42 आणि 52. पुढं काय येणार आता सांगतो. हा काय येणार आहे? 23. पुढे येणार आहे 23. किती येणार आहे? 43 आणि 53. बरोबर आहे की नाही? 43 आणि 53. पुढे काय येईल आता? 54. अजून काही? 12 नाही का? आता अशा या क्रमाने घेऊया. आता आपण ह्या सिक्वेन्सने घेऊ. आता या क्रमाने घ्यायच्या. 10 आल्या का नाही? आता काय येणार आहे पुढं? 12 पुन्हा 23 13 नाही येणार? येणार की 12 13 14 15. पुढं पुन्हा आता कशावर घ्यायचं? 20 2 बरोबर जोडी लावायची. 20 झाल्या. 21 आल्या का? आल्या. पुन्हा काय येणार आहे? 23 24 23 24 25. तिथून पुढं पुन्हा बोला. 34 आणि 35. 34 आणि 35. सिक्वेन्स लक्षात ठेवा. म्हणजे क्रम चुकला की चुकली संख्या. याच्यातली एक जरी लिहायची तुमची चुकली तरी हे मार्क गेले. लक्षात आलं? त्यामुळे असं होता कामा नये. काय येणार आहे? 34 आणि 35 आणि पुन्हा काय येणार आहे? 45. बरोबर आहे. अजून काय राहिलं बघा बरोबर उलट्या क्रमानं. 54 नाही ना? 54 लिहिल्या. 54 लिहिली बघा. संपल्या का सगळ्या संख्या? झाल्या. लक्षात आलं? बऱ्याच संख्या त्याच्यामध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे. चुकलं की मार्क गेलं हे लक्षात ठेवा. याला आपण काय करणार इथं? महिरपी कंस पूर्ण. NOPS बरोबर सगळ्या संख्या मोजायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. NOPS बरोबर किती आलं? 25. NOPS. आता सगळ्या कंडिशन्स आपल्याला लिहायच्या. घटना ए साठी आम्हाला काय करायचं आहे? संच मांडायचा आहे तो. बरोबर आहे की नाही? मग ए बरोबर कसल्या संख्या आहे तो? समसंख्या. समसंख्या कोणकोणत्या याच्यातल्या? 10 20 30 40 50 येणार आहे का? 32. एकम स्थानी 2 4 पाहिजे. 42 52. पुन्हा काय येणार आहे? 54. पुन्हा 12 14. त्यानंतर 24 34 बरोबर का? बघा जरा बरोबर आहेत का? चुकली नाही ना कुठली? एकाड एक माझं मत आहे बऱ्याचशा झाल्या. ह्या पहिल्या ओळीनं आल्या 5 आणि पुन्हा मग 32 42 52 या पद्धतीने आपण सगळे घेतल्या. NOP A लागली जायचा मांडायचा. किती आले ते एकूण? 3 8 2 10 3 13.
बरोबर का 13. पुढं बी ही घटना कशी आहे? डिव्हिजिबल बाय 3, 3 न भाग जाणाऱ्या संख्या, 3 न भाग जाणाऱ्या याला नाही जात, 30 ला जातोय 30. अजून 30 नंतर 40 ला नाही, 3 न याला नाही, याला जातोय. 3 ची कसोटी माहित पाहिजे बरं का. कुठली कसोटी माहितीये का? 3 न दिलेल्या संख्येला केव्हा भाग जातो? टेस्ट फॉर डिव्हिजिबल बाय 3 5वीला आहे. 2 न भाग जाण्याची कसोटी, 3 न भाग जाण्याची कसोटी, 5 न भाग जाण्याची कसोटी. केव्हा भाग जातो 3 ला? दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 न भाग जात असेल तर त्या संख्येला 3 न भाग जातो. अंकांची बेरीज करायची, त्याला जर 3 न भाग गेला तर त्या संख्येला 3 न भाग. उदाहरणार्थ 21, अंकांची बेरीज करा, 2 आणि 1 3. बरोबर का? बेरीज 3च्या पाड्यात आहे का? 3च्या पाड्यात 3 आहे का? ह्याला जातोय का हो? 31 ला नाही. बेरीज करा, 3 आणि 1 4. 3च्या पाड्यात 4 आहे नाही. 51 ला जाईल का? 51 ला जाईल. 5 आणि 1 6. म्हणजे तिथं पाडे पाठ पाहिजे अशाला भाग नाही काय. ह्या कसोटी आम्हाला माहित असल्या पाहिजे. बरोबर आहे? म्हणजे काय येणार आहे पुढं? मग काय काय आलं? 30 31 किती? 21 51 32 नाही येणार, 42 येणार आहे. 4 आणि 2 6 42. पुन्हा 52 येईल का? नाही येणार. 43 नाही येणार, 53 नाही येणार, 54 येईल का? येणार. 54 येणार. 5 आणि 4 9. पुढं 12 येईल का? येणार. 13 नाही. 14 12 लिहितो की 15 येते. त्यानंतर 23 येईल का? नाही. 24 येणार आहे. 3 8 24. 25 नाही. 34 नाही येणार का? नाही. 35 येईल नाही. 45 येईल. म्हणजे काय काय येणार आहे? 12 15 पुढे बोला 24 आणि 45. बरोबर आहे? एन ऑफ बी बरोबर किती आलो? 3 आणि 3 6 आणि 3 9. एन ऑफ सी 50 पेक्षा मोठी कुठली कुठली येणार आहे? माझा 51 52 53 54 55 येईल काय? नाही. 4च येणार. 51 52 53 54. लक्षात आलं? सी तर लिहिता येईल. एन ऑफ सी बरोबर 4च संख्या आहे. लक्षात आलं? काय उघडे का याच्यामध्ये? नाही. फक्त रिपिटेशन आणि विदाउट रिपिटेशन हे शब्द लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. 3 पुरुष आणि 2 स्त्रिया यांच्यातून दोघांची पर्यावरण समिती बनवायची आहे. पर्यावरण समिती त्याला पण काय म्हणतो? एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण. एन्व्हायरमेंट कमिटी टू फॉर्म एन्व्हायरमेंट कमिटी फ्रॉम 3 मेन अँड 2 वुमेन. आणि मग त्याच्या कंडिशन दिलेल्या आहेत. काय काय म्हटले बघा? 3 पुरुष आणि 2 स्त्रिया याच्यातून आपल्याला पर्यावरण समिती बनवायची आहे. लक्षात आलं? आता पहिल्यांदा त्याचा सॅम्पल स्पेस काय येतो ते मांडूया. 3 पुरुष, पुरुषला काय म्हणतो आपण इंग्रजीमध्ये? काय म्हणतो त्याला? मेन. आणि स्त्रियांना काय म्हणतो? वुमेन. एम आणि डब्ल्यू हे अक्षरांचा आपण वापर करतो. मग 3 पुरुष काय काय मानणार आम्ही? M1 M2 आणि M3. 2 वुमेन घ्यायचे आम्हाला. म्हणजे काय काय म्हणणार आम्ही? W1 आणि W2. बरोबर आहे का? याच्यातल्या दोघांची आम्हाला पर्यावरण समिती बनवायची आहे. बरोबर? हे एवढ्या पुढे जसे आम्हाला मगाशी अंक दिले होते का नाही? 0 1 2 3 4 5 याच्यापासून आम्हाला 2 अंकी संख्या तयार करायच्या होत्या पुनरावृत्ती न करता. बरोबर आहे का? तसं याच्यातून आम्हाला पर्यावरण समिती बनवायची आहे. मग सॅम्पल स्पेस काय येणार आहे हो? सांगा बोर काय काय येईल त्याच्यात? 2च घ्यायचे त्याच्यात फक्त एका वेळी 2. जोडी कशी कशी लावणार? M1 प्रत्येकाबरोबर प्रत्येकाची जोडी येणार का नाही? क्रमानं जाऊया की सिक्वेन्सनं. कसं येणार आहे? M1 आणि M2. पुन्हा M1 M3. पुन्हा M1 W1. पुन्हा M1 W2. कळलं का? काय काय लिहिणार बघा? यांची एक एक M1 M2 त्याला स्वल्पविराम टाकला. M1 M3 त्याला स्वल्पविराम. M1 W1 ह्याला स्वल्पविराम.
M1W2 संपलं का? झालं. जोड्या लावायच्या आहेत ना त्यांच्या प्रत्येकाची प्रत्येकाबरोबर जोडी पाहिजे. आता ह्याच्याबरोबर सगळ्यांच्या जोड्या लिहिल्या तर ह्याच्याबरोबर लावायचे. आता ह्यानं सुरुवात करायची पहिल्यांदा. M2 M1 घेणार. आलंय की M2 M1 आलंय का नाही? म्हणजे इथं पुढं कसं येणार आहे? M2 M3 पुढे बोला. M2 W1 पुढे बोला. M2 W2 ठीक आहे. पुढं आता याच्यावर जोडी लावायची. इकडे यायचं नाही का? आता याच्याबरोबर यायचं का नाही? कारण झालं M1 M3 झालं इथं. आता इथनं पुढे जायचं. कसं येणार आहे? M3 W1 पुढे M3 W2 पुढे बोला. आता W1 W2 अजून काय येणार का? काय येणार? पुढनं पाठीमागे येणार काय? पण आता नाही येणार. संख्यांच्या बाबतीमध्ये वेगळं होतं. 15 आणि 51 अशा दोन अंकी संख्या तयार होत्या. तसं आता M1 M2 चं M2 M1 असं म्हणता येईल का? आपल्या तुमच्या दोघांची जोडी तयार केली. पुन्हा हे म्हणतात आमच्याच दोघांची, तू इकडे तू इकडे असं म्हणून चालणार आहे का? आम्हाला व्यक्त येते त्याच्यात काय बदल होतोय का? नाही. लक्षात आलं. म्हणजे ही अशा पद्धतीची पर्यावरण समिती तयार झाली दोघांची. कशी केली कळली? ठीक आहे. आता याचा NOPS लागलीच मांडूया. काय हो NOPS? हे मांडताना आता म्हणजे मोजताना वेगवेगळं मोजायचं नाही. 1 2 असं नाही. ह्या दोघांची एक आहे. 1 2 स्वल्पराम इथे टाकलाय मी त्यासाठी. लक्षात येते ना? हे M1 आहे ना तर इथं म्हणणार स्वल्पराम आहे. तुम्ही गोंधळ करू नका तो. हा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. NOPS किती आलं? 10. ठीक आहे. आता कंडिशन्स काय दिले बघा. अट काय दिलेली आहे? समितीत घटना ए. आता पहिल्यांदा इथं घटना ए समितीत कमीत कमी एक काय म्हटलंय? स्त्री असावी. ही घटना मांडली आपण. आता त्याचा सॅम्पल स्पेस मांडूया. इन कमिटी at least one woman. There is at least one woman. इथं काय असलं पाहिजे? at least हा शब्द येणार आहे. वन वुमन कमीत कमी एक स्त्री पाहिजे. हे चालेल का? हे चालेल का? हे चालेल का? चालेल. कमीत कमी एक स्त्री सांगा मला आता. M1 W1 पुढे बोला. हे चालेल का? चालेल. आता स्त्री म्हणजे काय? स्त्रिया W दाखवल्यात आपण. म्हणजे W पाहिजे त्याच्यात. लक्षात येते ना? W पाहिजे. मग काय येणार आहे? M1 W2 पुढे बोला. हे चालेल. M2 काय घेतले आपण? M3 घेतलेलं आहे. M2 M3 गोंधळ होता का माने बरं का? W2 M3 पुढं M2 M3 येणार आहे का? नाही. काय येणार आहे? M2 W1 पुढे बोला. M2 W2 पुढे बोला. M3 W येईल का? येईल. एक स्त्री आहे त्याच्यावर. M3 W1 पुढं तू येणार आहे. हे पण देतो परत. हे गेल का होता? नाही ना. कालचं लक्षातच नाही का? नाही. कमीत कमी एक भाकरी खाल्ली पाहिजे तुम्ही. 2 खाल्ल्या तर का नाही चालणार? कमीत कमी एक स्त्री पाहिजे. म्हणजे 2 स्त्रिया चालतील का नाही? चालतील. किंवा जादा आल्या तरी चालतील. काय अडचण नाही. हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या. म्हणजे काय येणार आहे? काय काय लिहिणार बघा आता. नाही M3 W1 झालं का नाही? M3 W2 W1 W2 कळलं का? इथं गोंधळ होता का माने? हे बरोबर आलं पाहिजे. आता एकूण मोजा संख्या लागली. त्यांना पे मांडूया त्याच्या खाली 7 किती आले? 7च आहेत ना? 3 4 5 6 7. ठीक आहे. पुढे घटना बी सांगा काय आहे? समितीत एक पुरुष व एक स्त्री. समितीत एक पुरुष व एक स्त्री असावी. देर इज अ वन वुमन अँड वन मेन. बरोबर आहे? सांगा. बी बरोबर. आता याच्यातलं सांगा मला काय काय हो? हे येईल का?
नाही हे नाही हे येणार आहे. हे एक येईल, हे एक येईल. हे येईल का? नाही हे येईल येईल. हे येईल का? येईल येईल. हे येईल येईल. हे येईल. हे येईल का? नाही, कारण दोन्ही स्त्री आहेत इथं. कळलं का? किती आले एकूण? बघा M1W1 M1W2 त्यानंतर आणि काय येणार आहे? M2W1 M2W2 अजून M3W1 अजून येईल का? M3W2 शेवटचं येईल का? नाही. किती आले एकूण? 3 आणि 3 6. N of B बरोबर 6. शेवटचं सांगा घटना C काय? एकही स्त्री नसावी. देर इज नो वुमन इन अ कमिटी. देर इज नो वुमन. एकही स्त्री नाही पाहिजे. एकही स्त्री नसावी. सी बरोबर सांगा काय काय येणार आहे? M1 M2 हे येईल का? M1 M3 नाही येणार. पुन्हा नाही येणार. हे येईल. बघा 3 झाले. हे येईल का? नाही. हे नाही. हे येईल का? नाही. हे येईल का? नाही. हे येईल का? नाही. म्हणजे फक्त M1 वाले येणार. M1 M2 M1 M3 M2 M3 एवढेच येणार आहे त्याच्यामध्ये. किती आले एकूण घटक? 3 एलिमेंट्स आहे. देयर इज 3 एलिमेंट्स. लक्षात आलं? इथं इथं काय अवघड आहे का? नाही. कळलं का? ऍटलिस्ट आणि ऍटमोस्ट 2 शब्द आहेत फक्त. कमीत कमी आणि जास्तीत जास्त हे 2 शब्द लक्षात ठेवायचे. ठीक आहे, पुढे बोला. एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले. बरोबर आहे. आता हे अगोदर आपण बघितलेलं आहे. बरोबर का नाही? थ्रो अ 1 coin and 1 die then which is the sample space. म्हणजे त्याचा नमुना अवकाश काय येतो? एक नाणं आणि एक फासा एकाच वेळी फेकलं. लक्षात आलं का? एक नाणं आणि एक फासा. आता याचा सॅम्पल स्पेस काय येईल? काय काय सांगितलं तुम्ही परवा तुम्हाला? एकाला नाणं घेऊन उभा केला आणि एकाला फासा घेऊन उभा केला. काय काय करणार? तो टाकणार. काय मिळणार? ह्याच्यावर छापा मिळणार. आणि इकडे काय मिळेल? नाही, ह्याच्याकडे फासा आहे ना, डाय आहे त्याच्यात. म्हणजे काय मिळणार आहे? पुन्हा तो टाकणार. पुन्हा काय मिळेल? ह्याच्याकडे समजा काटा मिळाला. त्याच्याकडे किती मिळणार आहे? 2. पुन्हा टाकला. पुन्हा काय मिळेल? छापा. त्याच्याकडे काय मिळणार आहे? 3. पुन्हा टाकला. पुन्हा 4. पण काहीच मिळणार नाही असेल का? ह्याच्याकडे काहीच नाही मिळालं. ह्यानं डाय टाकला त्याच्यावर 7 मिळाला. असं होईल का? नाही. म्हणजे जोड्या कशा येणार बघा याच्या? काय काय येणार याच्यातलं? H आणि A. बरोबर आहे का? ह्याला स्वल्पराम टाकला आम्ही ब्रॅकेट करून. H1 असं किती वेळा आली? H2 H3 H4 6. म्हणजे याचा सॅम्पल स्पेस काय आला येतो का? लक्षात बघा. H2 H3 H4 H5 आणि H6. कळलं? आता T बरोबर पुन्हा. बरोबर आहे का नाही? ह्याचा T येणार आहे आणि ह्याचा काय येणार आहे? 1 2 3 4 5 6. कळलं का? ह्याचं T1 T2 T3 T3 T4 T5 आणि T6. तर ब्रॅकेट कम्प्लीट झालं. MPS बरोबर किती आलं एकूण? 12. वरचे 6 आणि खालचे 6. कळलं ना? ठीक आहे. घटना 1 A साठी अट. आता इथं घटना लिहायची. घटना A. घटना A साठी अट काय? छाप व विषम संख्या मिळणे. छाप व विषम संख्या काय हो येणार आहे? छाप म्हणजे काय पण म्हणतो? हेड अँड ऑड नंबर. विषम संख्या हेड आणि ऑड नंबर. मग काय काय येणार आहे? हेड आणि ऑड नंबर. हे येईल का? नाही. हा कसला नंबर आहे? सम इव्हन नंबर आहे हा. ह्याच्यातलं येईल का? हो काय नाही येणार काय? कारण इथं छाप म्हटले, हेड म्हटलं इथं. तेव्हा ह्याच्यातलं काय येणार नाही. ह्याच्यातलं काय बघायचं फक्त? कसले नंबर आहेत? ऑड नंबर आहेत. विषम संख्या
1 3 आणि 5 एवढेच येणार आहेत. म्हणजे इथं काय काय येईल H1 H3 आणि H5. किती कोण आले 3 एन ऑफ ए बरोबर 3 पुढे बोला काय आहे बी साठी H किंवा T आणि समसंख्या मिळणे. बघा इथं कसं लिहिलं घटना बी इव्हेंट काय म्हटले H किंवा H और T आणि समसंख्या मिळणे. डी बरोबर सांगा काय काय H आणि T बरोबर पण H आणि H किंवा T पाहिजेच आणि काय पाहिजे समसंख्या. म्हणजे कशातलं आलं या दोन्हीतलं पण आलं का नाही दोन्हीतलं पण आलं. मग काय सांगा बरोबर H बरोबर काय येणार आहे समसंख्या इव्हन नंबर 2 पुन्हा 4 आणि पुन्हा 6 म्हणजे हे 3 येणार पाहिजे. काय काय हो H2 H4 H6 आणि खालच्याचं काय येणार आहे T2 T2 T4 आणि T6. कळलं का इतकं सोपं आहे. लक्षात आलं H किंवा T H और T अँड इव्हन नंबर. सी अट काय फाशावरील संख्या 7 पेक्षा मोठी आणि नाण्यावर काट्या मिळणे. फाशावरची संख्या 7 पेक्षा मोठी इन डाय नंबर इज ग्रेटर दॅन 7 अँड 10. सांगा बरोबर 7 पेक्षा मोठी पाहिजे. काही लोक 7 पेक्षा मोठी हाय का याच्यात कुठं जास्तीत जास्त किती आहे संख्या 6 त्याच्यापेक्षा मोठे आहे का नाही. म्हणजे सी सेट आम्ही लिहिताना काय येणार आहे याच्यामध्ये काहीच येणार नाही. याला पण काय म्हणतो एम्प्टी सेट किंवा त्याला पण काय म्हणतो काहीच येणार नाही याच्यामध्ये. लक्षात आलं का काटा आणि 7 पेक्षा मोठी संख्या पाहिजे. मग काटा आणि 7 पेक्षा मोठी कुठे आहे बरोबर इथं 6 पर्यंत नाही जास्त मोठी संख्या. म्हणजे हा सेट काय याला फाय रिक्त संच आपण म्हटलं त्याला. नवीला झाले पहिलं प्रकरण बघा आठवते का तुम्हाला. म्हणजे याच्यामध्ये मग एन ऑफ सी बरोबर किती हो हाऊ मेनी नंबर्स इन सेट सी किती घटक आहे त्याच्यात 0 काहीच नाही. म्हणजे काय असलं पाहिजे या ठिकाणी एन ऑफ सी म्हणजे कळलं का ठीक आहे. पुढं नाही आता ते 2 फाशाचं एक तेवढं बघूया कारण ते उदाहरण एक 4 मार्काला विचारलं जाऊ शकतं. याच्यावर जर विचारलं तर मग त्याची मार्क जाऊ नये तुमची. त्यामुळे 4 मार्काचं उदाहरण 2 फाशाचं तेवढे घेऊया. 2 फासे फेकले नमुना अवकाश यस व एन ऑफ यस लिहा. थोडक्यात येतोय मी यस व एन ऑफ यस लिहा. खालील अटी पूर्ण करणाऱ्या घटना संच स्वरूपातल्या व नमुना घटकांची संख्या लिहा. काय खालील अटी अट 1 वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज काय म्हटलंय मूळ संख्या 2 वरच्या पृष्ठभागावरील अंकांची ते असं लिहितो डू करतो का कमी थोडक्यात अंकांची बेरीज 5च्या पटी वरच्या पृष्ठावर येणाऱ्या अंकांची बेरीज 25 अंकांची बेरीज 25 असेल. पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा लहान. हा लक्ष द्यायचं.
हा बघा, इफ 2 डाईस आर रोल्ड, 2 फासे फेकले, 2 डाईस आर रोल्ड म्हणजे 2 डाय आपण फेकले, 2 डाईस आर थ्रोन ऑन रोल्ड, write the sample space and number of years, then conditions also write events and number of sample points in the given event according to the given condition. सम ऑफ, पहिलं वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज मूळ संख्या, सम ऑफ अप्पर डिजिट्स इज अ प्राईम नंबर. सम ऑफ अप्पर डिजिट, अप्पर म्हणजे वरच्या, अप्पर डिजिट, सम ऑफ अप्पर डिजिट इज अ प्राईम नंबर. प्राईम म्हणजे मूळ संख्या. मूळ संख्या माहिती आहे कुठनं सुरुवात होते मूळ संख्या? 2. पुन्हा 2 नंतर कोणती येते मूळ संख्या? 7, 9. बरं, आणि प्राईम नंबर झाले का 5वीला झाले बरं का सगळे का नाही? 2 ही पहिली मूळ संख्या आहे. त्यानंतर किती येते? व्याख्या काय माहिती मूळ संख्येची? प्राईम नंबर, इवन नंबर, ऑड नंबर, कसोट्या पण माहित नाहीत तुम्हाला. काय व्याख्या सांगते? 2 मूळ संख्या म्हणजे काय? इकडे लक्ष द्या बघा, इकडे वर खाली मान घालायची नाही लगेच. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 1 आणि 30 संख्या यानं भाग जातो, इतर कुठल्याच संख्येला भाग जात नाही, त्या संख्येला काय म्हणतो आम्ही? मूळ संख्या. नंबर which is divisible by itself or 1, this number is called prime number. ज्या संख्येला 30 संख्या आणि 1 याच्याशिवाय दुसऱ्या कशालाच भाग जात नाही. मग सांगा बरोबर मला तर. 2, 5, 7, 11, 13, 33, 31, 39, 41, 41 येईल का नाही? बरोबर. मध्ये एक राहिला नंबर तुमचा. 2 नंतर किती म्हणलास? 5 म्हणलास. 3 आहे का नाही त्याच्या? म्हणजे 2, 3, 5, 7 नवीन का नाही ना? 3 वर. 7 नंतर 11, 13, म्हणजे सगळ्या कसल्या संख्या आल्या? पुन्हा विषम आल्या. समसंख्या येईल का त्याच्यात? एक पण सम येणार नाही. केवळ 2 ही एकच समसंख्या अशी आहे की ती कशी आहे? सम पण आहे आणि मूळ पण आहे. लक्षात आलं? इव्हन अँड प्राईम नंबर. 2 इज ओनली 1 नंबर, दॅट नंबर इज इव्हन अँड प्राईम नंबर. लक्षात आलं? हे माहित पाहिजे सगळं. समसंख्या म्हणजे माहिती आहे तुम्हाला कशाला म्हणतो? व्याख्या काय? हा बरोबर आहे. या संख्येने भाग जातो ते बघायचं आपण. त्याच्या एकक स्थानी काय पाहिजे? किंवा 2 ने भाग जाणाऱ्या सगळ्या संख्यांना काय म्हणणार आम्ही? समसंख्या. आणि 2 न भाग जाणाऱ्या संख्यांना विषम संख्या. लक्षात आलं? आता या पद्धतीनं बघा आपल्याला काय करायचंय? 2 फासे फेकले. इफ वी रोल्ड 2 डाय, बरोबर की नाही? आता पहिल्यांदा याचा सॅम्पल स्पेस, 4 मार्काला उदाहरण असते, याचा सॅम्पल स्पेस लिहायचा आहे मला. काय येणार हो? येस, बरोबर. ब्रॅकेट मध्ये काय काय सांगितलं होतं मी? कसा लिहितो आपण सॅम्पल स्पेस? इफ वी रोल्ड 2 डाय, सॅम्पल स्पेस मांडला तर कसा कसा येणार आहे? 1 1 हा 1 4 1 5 1 6 2 1 किती असं होतं? नंबर ऑफ इयर्स किती? 36. नंबर ऑफ इयर्स 36 काल सांगितलेलं होतं. आता हे पहिल्यांदा मांडून घ्यायचं. 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 2 1 2 3 2 2 2 3 2 4 3 2 4 2 5 2 6. आता याला शॉर्टकट नाही, हे मांडावंच 3 1 लागतं. 3 2 3 3 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6
लक्ष द्यायचं, वेळ लागेल याला थोडासा, पण लिहावं लागेल हे सगळं. ठीक आहे. एकूण किती झाले? 36. एक मार्काला मिळणार आहे एवढे सगळे लिहिल्यावर. तुम्ही लागली त्याच्या खाली NPS लिहिणार आम्ही. किती येणार आहे? 36. योग्य ठिकाणी स्वल्पविराम टाकायचा, गोल कंसाचा वापर करायचा. आता घटना बघूया आपण. वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज मूळ संख्या. वरच्या पृष्ठभागावर अप्पर फेस सम इज प्राईम नंबर. बघा ह्या दोन्हींची बेरीज करा. किती येते? 2. मूळ संख्या आहे का नाही? आहे. म्हणजे काय येणार आहे? ए बरोबर इथे ए बरोबर काय काय आलं मग आता? 1 1. बघा 1 1 लिहिचं आहे. ठीक आहे. 1 2 येईल का? 1 3 येईल का? 1 2. पुढे बोला. 1 4 येईल का? 1 4 येणार आहे. 1 5 येईल का? नाही. 1 6 येईल का? येईल. 2 एकाच वेळी मी लिहितो. 1 4 आणि 1 6. पुढे बोला. दुसऱ्यातलं 2 1 येईल का? येईल. आणि काय? 2 2 नाही येणार. 2 3 येईल. किती येते? 2 3 5. हे येईल का? नाही. 2 7 येणार आहे. सॉरी 2 5 येणार आहे. बरोबर आहे. म्हणजे काय काय आलं? 2 1 2 3 2 5. 2 3 2 5. पुढे बोला. 3 1 मध्ये नाही येणार. 3 2 येईल. 3 3 नाही. 3 4 येईल. आणि 3 5 येईल का? नाही. 3 6 येईल का? नाही. म्हणजे 3 मध्ये 3 2 आणि 3 3 2 आणि 3 4. 3 4. पुढे बोला. 4 मध्ये 4 1. अजून काही येईल ना? 4 3. अजून 4 4 नाही येणार. 4 5 येईल काय? नाही. 4 6 येईल का? नाही. 5 1 नाही. 5 2 5 2. पुढे बोला. 5 3 येईल. 5 4 नाही. 5 5 नाही. 5 6 येईल. किती हो? 5 6 11. पुढे बोला. 6 1 6 आणि 1 7. 6 2 नाही. 7 3 6 4 हा 6 5 6 6. किती आले यहाँ पे? 5 4 9 4 13 आणि 3 16. बरोबर ना? नाही. किती? 16 नाही. 15. बरोबर ना? 15. हा. पुढे बी अट बघा काय आहे? वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 5च्या पटीत. 5च्या पटीमध्ये पाहिजे ती. अंकांची बेरीज 5च्या पटीमध्ये. 5च्या पटीमध्ये म्हणजे 5च्या पाड्यात. 5च्या पाड्यात काय काय असतं? 5 10 15 या पद्धतीने. बरोबर का नाही? 5च्या पटीमध्ये कोणकोणत्या संख्या काय हे त्याला अप्पर फेस इज मल्टिप्लाय बाय 5. मल्टिप्लाय बाय 5. मग काय काय येणार आहे? हे येईल का? नाही. हे येईल का? नाही. हे येईल का? नाही. हे येईल का? येईल. 1 4. हे नाही येणार. हे नाही येणार. बघा आता काय काय बेरीज झाली पाहिजे? 5 10. 5 10 बेरीज कुठे येते बघा बरं? इथे येते. बरोबर आहे. इथे येईल का? कुठे नाही. पुन्हा इथे येईल. बरोबर ना? बी बरोबर इथे लिहिणार. बी बरोबर काय हो? 1 4 4 1 2 3. पुन्हा काय येणार आहे? 3 2. अजून 3 2. हे झालं. 3 2 मध्ये गेलो आपण. 2 3 च झालं. ह्याच्यात काय येणार आहे? 4 1 झालं. 4 5 नाही येणार. 4 6 येईल का? 4 6 येईल. मग लागली 6 4 लिहायचं. ह्याच्या उलट. कळलं का नाही? ह्याच्या उलट. जसं 1 4 लिहिलं 4 1. 2 3 लिहिलं 3 2. बेरीज 5च येते. अजून काय? 5 5 1 येणार आहे. अजून काय येईल? 6 6 येईल. नाही येणार. 5 5. किती आले? NB 4 आणि 3 7. पुढे बोला. वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 25 असेल. अंकांची बेरीज 25. अप्पर फेस सम ऑफ द डिजिट्स इज 25. किती असेल? जास्तीत जास्त बेरीज किती असेल याची? जास्तीत जास्त अप्पर फेस आपण टाकले तर बेरीज किती असेल? 12. त्याच्यापेक्षा असेल का?
13 जरी म्हटलं तरी येईल का काय? नाही. म्हणजे सी लिहिताना काय लिहिणार आहे मी? देयर इज नो एलिमेंट. काय येणार आहे? एन ऑफ सी बरोबर किती? 0. काहीच नाही म्हणजे सी संपलं. पुन्हा काय? पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा लहान. पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्यापेक्षा लहान. हा अंक याच्यापेक्षा लहान, हा अंक याच्यापेक्षा लहान, असे घ्यायचे आम्हाला. काय काय येईल? हे येईल, हे येईल का? येईल. पहिला अंक याच्यापेक्षा लहान, हे येईल का? हे येईल का? हे येईल, हे येणार आहे. म्हणजे हे किती झाले? एकूण 5 झाले. इथं हे येईल का? नाही. हे येईल का? नाही. हे येईल का? हा, पहिल्या भाषावरील अंक याच्यापेक्षा लहान येणार आहे. हे येणार, हे म्हणजे कसं येणार आहे बघा, अशा पद्धतीने आले. पुन्हा इथंपर्यंत नाही येणार नाही का? इथं गेलं बघा, हे बरोबर ना? हे इथं गेलं, पुन्हा हे इथं एवढा भाग येणार याच्यातला. कळलं का? इथून वरचा भाग येणार आहे. 1 2 1 3 1 4 1 5 1 6 2 3 2 4 2 5 2 6 3 4 3 5 3 6 4 5 4 6 आणि 5 6. ह्याच्यातलं काय येईल का? पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा लहान. त्याच्यापेक्षा आणि उलट विचारलं जाईल की पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा. मोठा असेल तर काय येणार आहे? ह्याच्यातलं काय येईल का? नाही. पहिला अंक मोठा दुसऱ्यापेक्षा म्हणजे काय येणार आहे? 2 1 2 2 2 2 2 3 2 4. नाही नाही, ह्याच्यात काय येणार आहे? 2 1च येईल फक्त. हे पुढे नाही येणार. पुन्हा काय येईल? 3 1 3 2 येईल. पुन्हा काय येईल? 4 1 4 2 4 3 हे येईल. पुन्हा 5 1 5 2 5 3 5 4 हे येईल. 6 1 6 2 6 3 6 4 6 5 उलट त्याच्यावर कसंही विचारलं तरी यायला पाहिजे. आता जागा नाही म्हणून मी लिहित नाही ते. ठीक आहे. अजून काय आलं राहिलं? चालेल. एन ऑफ डी किती आले त्याचे? 15. बरोबर ना? हे 5 आणि 4 9 आणि 3 12 आणि 2 14 ने 15. कसं झालं? या पद्धतीनं शंका राहता कामा नये. उद्देशात असाला शेवट आपण करायचं. घटनेची संभाव्यता, प्रोबॅबिलिटी, शेवटचा भाग होईल याच्यातलं, जे प्रकरण आपलं संपेल. आता याच्यामध्ये काही शंका राहता कामा नये. सगळा 5.3 सगळा सुटलेला असला पाहिजे तुम्हाला आणि 5.2 सुद्धा सगळा सुटलेला असला पाहिजे. ठीक आहे.